सासूबाई आम्ही तिकडे राहतो शहरांमध्ये आणि तुम्ही एवढ्या गुठ्ठ्या लावल्या तुम्ही आम्हाला कधीतरी सांगितलं का एवढ्या शेतामध्ये लावल्या कुल्फ्या का काय हा गपचूप तुम्हीच खाता का हे डोळं गेलं का 2 टाइम रेट खायचं आणि ते म्हणतात कुल्फ्या या कुल्फ्या आहेत का हा? ही बाजरी 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 म्हणजे बाजरी म्हणजे हे खातो काय आपण अन्न खातो ना ते हे. सासूबाई नीट सांगा ना असं काही पण म्हणजे नका कुल्फ्या सांगू. आहेत का या कुल्फ्या दिसतात का एवढं असं पोर सांगा नाही काय मग मारी त्या कशाला किती लागलं ज्वारीचं मारायला म्हणजे एवढं मोठं टोनग झाले त्याला कळा नाही काय आहे मकाचं कनिश आहे का ते कुल्फी आहे हा आणि मला काय माहिती मी पहिल्यांदाच बघितलं माहिती नाही मग आता माहिती कधी करायचं मग कधी माहिती करायचं तुम्ही सांगितलं का कधी मला तुम्ही खात्या ना बाजरी ती बाजरी असं माहित नव्हतं लय सासूबाई वा एवढं जोंबात तर मग इथं शेतात काम करावा जरा घाम गाळा मग कळत ते शेती म्हणजे काय नाहीतर कसं वा ना शेतीत राहता आणि कुल्फ्या या कुल्फ्या पिकवल्यात व्यवसाय असं लेकरू सांगा रे कुल्फी आहे का बाजरी काय बाई सासूबाई लय तुम्ही बोला त्यात लय बोला त्यात मग या अशा करून आणल्यात ना बाबासाहेबांनी म्हणून त्यांना काहीच कळत नाही हा मग आम्ही पण काम करतो तिकडं काय करता बँकेत डबा भरून जाता काकत कळशी जगाला वळसा अशी तारा तुमची जायचं डबा भरून यायचं बाबाला म्हणलं लव्ह मॅरेज नको करू आणि हे नको आणू आणलं तर आणलं गळ्यात घातले तर घातले त्याला काही सुद्धा कळा नाही टोनग्याचा बाजार आणि त्याचा बाजार एक झाला हे म्हणते कुल्फी आहे हा मी तर काम करू करू पार मेली तो पण मग असाच हाळे गोडा पाळीव राडा त्याला म्हणलं तवा नको करू हा टोनगा हा केला तर केला आणि त्याला काही येई नाही पण म्हणजे काय टोनगा म्हणजे टोनगाच ना आता या टोनग्याला काही कळा नाही तर हे बाजरी आहे काही मग कुल्फी हेच काय कळा नाही त्याला हा आता मी नीन बर काही दाखवायला आमच्या सिटीच्या लोकांना कुल्फ्या विकतात म्हणून आमचे सासू सासरे हा का हा दाखवीन त्यांना पण बरं बरं चल एवढं काढते मी त्याचं तेवढं पैसे करून आणा आपल्याला देते तू आहे खरंच ना खरंच काय बाई पोराला म्हणलं चांगली हे करू नको हे केलं तर केलं आणि ते धड त्याला काही कळा नाही बाश येतही कळा आणि त्याला पोतही कळा नाही आणि ते म्हणते चालले मी कुल्फी विकायला आता ही कणसं घेऊन ते कुल्फी काय चालले लोक माय थुकतील ना काही हेसून काट करून आणले हा त्याला धड कळा नाही का धड त्याला काही गोळा नाही ते बाजरीची कणसं घेऊन आता माझ्या जावा बाबा मला हसती ते टाकी द्या कणीस ते चाललंय बोंबला हातात घेऊन आणि मी चालले ते विकायला काय तुम्ही ना सासूबाई फारच बोलून देत नाही मला आपण ते जग हसन ना आता ते घरी कणसं नेल्या हो तू तिथं म्हणे मी चालली इकायला मी चालली इकायला ते इकून त्याचं कोण खाणार ते तोंडा हाणीन पिकून आणीन तुझ्या बरं जाऊ दे सासूबाई दुसरं सांगा अजून काय काय आपल्या शेतामध्ये त्याची ओळख करून द्या आहे भीमुग आहे तिकडं भुईमुग म्हणजे काय भीमुग म्हणजे शेंगदाणे चला आपण खाऊ थोडेसे चला. बर चाल मग तुला आता भीमुगात नेते चाल हा चला पण नाही हे मला लय आवडलं बर का बरं हे काय कुल्फी नाही काय म्हणते तुम्ही बाजरा बाजरा हा बाजारा नाही बाजरी हा तेच ते लय भारी बर का बाजारा मला आवडलं लय छान झाड असतं खरंच आलंय टोनगा करून आला पार माझ्या डोक्याला ताण झाला बाई आता कशाला घेतलं तुम्ही ते बाय गुरांना मला गुर आहे तुला आहे का गुरा डोरांचं काही टेन्शन तेवढे दुधाची गल्लास आल्या वर पाहिजे श्रीखंडचं डबं वर पाहिजे ते दही केलं का नाही त्याला ताराभर मुठभर चारा नाही दर इथं काप थोडस दर चाल तुला भीमुगाच्या वावरात नेत चाल शिग चाल सुन बाई ती बाजरी आणि इथं हा भीमुग याला शेंगदाणा कुठं दिसत नाही याला शेंगदाणा आपल्या बापाने केलंय का खाली शेंगदाणा असतं का वर खालून असं चापून होईन का खाली म्हणजे आता उपटून बघ खाली उपटून लगेच नाही आता त्याला आऱ्या निघल्यात हे 2-2 दाणे शेंगा आल्यात त्याला ही शेंगा म्हणजे याच्यात शेंगदाणा निघणार नाही मग कशात शेंगदाणा अहो, मला वाटलं या फुलांना शेंगदाणा येतील आता माझ्या बापाने केलं होतं का तसं शिवाजी बाबांनी या बघ आता किती उद्योग आहे याच्यात आता मग उद्योग मग बघा ना तुम्हाला वाटतं ना लय सुपी मग करून बघा आता आम्ही आतापर्यंत पिकवले आता तुम्ही पिकून दाखवा भैया कधी येणार मग याला अजून 2 महिने 2 महिने त्याच्याकडे बघायचं का आणि मग बघायचं मग ते खायला नाही येणार का 2 महिन्याने आपल्याला बघायचं का नुसतं बघायसाठी लावले का बरं बाई आम्ही नाही करणार आम्ही बरं ते एका दिवशी आज संपलं का उद्या लगेच आम्ही मग ते तुम्हाला आयता पैशाची सवय लागली ना कष्ट नको घाम नको गाळायला आयता दे रे हारे बाजावून हागतो पोदेव अशी तुमची गत आता उलट आमचं किती सोपं झालं आम्ही मोबाईलवर सर्च केलं का लगेच येतं आम्हाला सगळं मोबाईल काही दिवसांनी खायला देईन तुम्हाला पोटात नुसतं डायरेक्ट आ करायचं का पोट भरलं चाल उठ गाय धुवायचा टाइम झालाय खाणं पिणं त्यांना बघायला पाहिजे गायला धुवायचं का आंघोळी घालायच्या गाय दूध काढायचं दूध दूध काढायचं हा मला नाही येत
मग तुला येतं तरी काय दूध पिता येतं मला. तिथं येतं हो चल आता ती बादली का तुझ्या तोंडालाच लावी चांगली अशी ढसा 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 डोस भर सासूबाई आंब्याची झाडं लय दिसते, आंबे आणायचे का आपल्याला? ते माझ्या बापाचं आहे का आंब्याची झाड खाईन नाही एखादं हागसवर लुगडं ठेवी का डोंगाला कुणी असे शिवाय आंब ते कळलं का आंब्याला आंबट येतात इथं बी मुगाला शेंगा कळती नाही तिथं बाजरीला म्हणते कुल्फी येईल ते कसं आंब्या उडवाळा गेला तुझा अहो, दिसतंय ते पिवळे पिवळे हा आंबे ना दिसताय. ते खायची वस्तू कशी लगेच दिसली ते कसं नाही तुझ्या डोळ्याला लगेच हे झालं तिथं तिकडं माग बोच्या माग लगेच झाड आहे तिथं आंबा मला द्या आंबा द्या अहो मी बघितलेलं आहे तेव्हाच मी म्हणते खायचंय आता ते. चाल मग आंबरस करते चाल दोंड्याचा महिना आलाय आता आंबरस नाही आवडत मला. मग आंबरस काय आवडत? म्हणजे काय असतं? आंबरस ते पिळायचं असं आंबा पिळायचं ज्यूस. ज्यूस ज्यूस हो हा. ज्यूस चला मग जाऊया आपण. चला 1 लिटर दूध होतो त्याच्यात आणि देते तुम्हाला ज्यूस करून चला मी जाते मग, आंबे काढूया आपण. अगं कुठे चालले हाणतीन लोक चालले उठले चालले आंब्याक हा काय सांगत नाही सासूबाई, खरं खरं काही बोलत नाही व्यवस्थित. No, 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 no.